भाग झालेला आहे अध्यक्ष महोदय. इचलकरंजी शहरात मला प्रशासनाला विचारायचं आहे की इचलकरंजी शहरामध्ये रिंग रोडचा रस्ता कधी होणार आहे. जवळजवळ 1.5 वर्ष झालं ते खोदकाम करून ठेवलेलं आहे. हे खोदकाम कशासाठी केलेलं आहे तर पाईपलाईन येणार आहेत म्हणून. जर पाईपलाईन होत नसेल, ड्रेनेज होत नसेल तर तुम्ही आधी खोदकाम कशासाठी केलंय. लोकांचे तिथे ऍक्सिडेंट्स होत आहेत, लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रोज सगळ्यांचे फोन येत आहेत, जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे. तिथं मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, निरामय सारखं हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. ते विद्यार्थी रोज शाळेला ये जा करत असताना त्यांच्या गाड्या स्लिप होऊन ते विद्यार्थी सगळे पडलेले आहेत. त्या पालकांची तक्रार आलेली आहे. ते सगळे शिक्षक आमच्या घरी येत आहेत, विचारत आहेत की ते रस्ता कधी करणार आहात. जर ती पाईपलाईनची जर व्यवस्था झाली नसेल तर तुम्ही रस्ता खोदकाम का केलं, कशासाठी केलं हे मला प्रशासनाला विचारायचं आहे. बरं ठीक आहे, जर खोदकाम केलं असेल सर अध्यक्ष महोदय तर किमान पावसाळ्याच्या आधी त्याच्यावर खडी टाकून त्याचा रोलिंग करायची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का. ठीक आहे, मला सांगा, जर आपण जनतेकडून घरफाळा पावती घेत असेल, जर पाणीपट्टी घेत असेल तर त्यांना त्यांची माननीय सदस्य मॅडम तुमचा विषय कळलेला आहे. एक 6 आपले विषय झाले किती. प्रभाग क्रमांक 8 लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे. मी अधिकाऱ्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाही आणि दुसऱ्यांच्या फोनवरून फोन केला. माननीय सदस्यांना विनंती आहे, सदस्य मॅडमना 6 विषय होऊ दे. माननीय सदस्यांना मी परवानगी दिली. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मी थोड्या वेळानं तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. मग अजून तुम्हाला काय पाहिजे. माझी विनंती आहे, एकच प्रश्न तो माझी विनंती आहे, तुम्ही खाली बसा आणि 6